विधान परिषदेचे सदस्य, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ असणारे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार असणारे जमू अभ्यंकर सर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आमचा उमेदवारी अर्ज आज आम्ही आता थोड्या वेळात भरणार आहोत। जमू अभ्यंकर सर एक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर म्हणून ओळखले जातात, अभ्यासक म्हणून ओळखले जातात आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचा उमेदवारी फॉर्म आम्ही भरणार आहे। अर्ज भरत आहात, मात्र दुसरीकडे महायुती आहे, तुम्हाला वाटतं की संख्याबळ पुरेसं आहे? बस संख्याबळ नसलं म्हणून निवडणूक लढू नये अशातला काही भाग नाही। आम्हाला जाणीव आहे आमची संख्या कमी आहे, कमी नाही खूप कमी आहे, म्हणजे 14-15 जण आम्ही, पण लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजे म्हणून आम्ही फॉर्म भरतोय। राजकीय पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदारांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस सोबत गेलं पाहिजे, तर काही आमदारांचं म्हणणं आहे की आपण एनडीए सोबत सामील झालो। तुमचं शिवसेना म्हणून काय मत आहे की जर काँग्रेस सोबत आले चालतील आणि एनडीए सोबत गेले तर मग तुमच्यामध्ये कसं म्हणजे? मला असं वाटतं बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही। कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल, त्यामुळे ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो। शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे, तर मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडे एनडीए असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील। काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत। पण हा या विचाराला किंवा या विषयावर चर्चा व्हायला सुरुवात खासदार संजय राऊत यांनी जी सुरुवात केली त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत अशी चर्चा आहे। संजय राऊतांनी शिवसेनेला माफ करा राष्ट्रवादीला जो सल्ला दिला होता त्यातून हा सगळा विचार पुढे आलाय असं बोललं जातं। संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि जर त्यांचा सल्ला ऐकून जर काम करायला लागले तर मला असं वाटतं आम्हाला तर चांगलंच वाटेल, परंतु असा काही संजय राऊत साहेब कोणाला सल्ला देण्याचा मला नाही वाटत काही प्रश्न निर्माण होतो। संजय राऊत साहेब शिवसैनिकांना शिवसेनेला देतील, बाकीच्यांना सल्ला द्यायचा काही प्रश्नच निर्माण होतो। मात्र जी घटना नाशिकमध्ये घडली, 2 उमेदवार होते, एक होते समोर मुंबईत येते जे त्यांचा विजय झाला अपक्ष अर्ज भरला, हीच घटना परिषदेमध्ये महायुतीमध्ये घडेल असं वाटतं? मला असं वाटत नाही, ती निवडणूक एक अपवाद होता, असं काय होईल असा याच्यावर मी विश्वास ठेवत नाही, असं काय होण्याची गरज पण नाही। जे व्हायचं ते समोर होईल। पायऱ्यांवरती राम मंदिराच्या विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, जितेंद्र आव्हाड ज्यावेळी हा मुद्दा उपस्थित करत होते त्यावेळी समोर कुठे अधिकारी उपस्थित नव्हते, मंत्री देखील उपस्थित नव्हते। खरं तर लोकशाही मराठीने हा ठाण्यातला वन विभागातला 2800 कोटींचा TDR घोटाळा समोर आणला होता। मला वाटतं परिषदेमध्ये 4 दिवसापूर्वीच हा विषय मीच स्वतः 289 सूचनेच्या अन्वये आणलेला होता। वन विभागाची जमीन आहे, ही जमीन हायकोर्टाने खरं तर सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं विकासकाच्या हवाली केली कळायला मार्ग नाही। राज्य सरकारने याच्यामध्ये पावलं उचलावे अशा प्रकारची सूचना आम्ही विरोधी पक्ष म्हणून केलेली। जर असं केलं नाही राज्य सरकारनं तर राज्य सरकारचाच याच्यात सहभाग आहे असं मला असं वाटतं जनतेला वाटेल। गोदावरीच्या किनारी अनेक वाळू माफियांनी वाळूचे साठे करून ठेवलेले आहेत आणि जी मोफत घरं 1800 मोफत घरं बांधायची होती त्या मोफत घरांना बांधण्यासाठी वाळू उपलब्ध एका ठिकाणी नव्हती। दुसरीकडे प्रशांत बंब जे आमदार आहेत त्यांनी एका ठिकाणी गाड घातली, त्या ठिकाणी तब्बल 2800 किलो ब्रास जी आहे ती वाळू सापडली। तर प्रश्न हा उठतो की प्रशासनाला वाळू सापडत नाहीये, दुसरीकडे वाळू माफियांनी साठे प्रशासन विशेषतः महसूल खातं आणि पोलीस खातं यांच्या